जाऊ दे ना, महायुतीमध्ये 200 जागा बीजेपीच घेणार आहे आणि बाकी 88 ज्या जागा असतील त्याच्यामध्ये शिंदे गट असेल, अजितांचा गट असेल, अजून इतर पक्ष असतील. म्हणजे असंही म्हणलं जातं की अजिताच्या गटाला 20-22 जागा मिळतील आणि शिंदे गटाला कुठेतरी 30-35-40च्या आसपास मिळू शकतात आणि राहिलेले जे असतील ते त्यांचे मित्र पक्ष जे असतील. पण भाजप काहीही झालं, किती कुणी डोकं फोडलं, तर 200 जागेच्या खाली काही लढणार नाही एवढा तरी अंदाज आम्हा सगळ्यांना आलेला आहे. आता त्यांनी ती शपथ घेऊन जे इथं असणारे पूर्वीचे खासदार आहेत त्यांना एक कुठेतरी उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने भाषेवर, बोलण्याच्या पद्धतीवर, शिक्षणावर कुणी कोणाला हिणू नये, कामावर हिणवलं पाहिजे. आणि लंकेंनी जर तुम्ही बघितलं तर करोनाच्या काळामध्ये चांगलं काम केलं होतं आणि मग लोकांनी सुद्धा निवडणुकीमध्ये शिक्षकाच्या एका मुलाला आता खासदार बनवलेलं आहे. कुठेही पैशाचा वापर, दबाव तंत्राचा वापर हा तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे पवार साहेबांचा जो पक्ष आहे आणि लंके यांच्याकडे कुठेही केला गेला नाही. त्यामुळे लोकांनी व्यक्तीकडे बघितलं, विचाराकडे बघितलं, साहेबांकडे बघितलं आणि सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला खासदार बनवलं आणि आता दिल्लीत जाऊन त्यांनी इंग्लिशमध्ये भाषण केलं. उद्या जाऊन मराठीत बोलतील. चर्चा फक्त पुण्याच्या ड्रग प्रकरणाचीच होते. ड्रगचा वापर युवांमध्ये मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे. झालंय असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब कुटुंब फोडण्यात, पक्ष फोडण्यात इतके व्यस्त झालेले आहेत की त्यांना होम मिनिस्टर आपण आहोत हे कुठेतरी त्यांना आठवत नाही, तर ते विसरलेले आहेत. त्याच्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांनी, पक्षांनी गुंडांचा वापर इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला. त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे गुंडांना नाही तर ड्रग रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांना असं कुठेतरी वाटतं की भाजप हे आपलं जे सरकार आहे ते आपलं स्वतःचं सरकार आहे. सामान्य लोक राहिले बाजूला आणि गुंडच मस्तीत तिथं वावरायला लागलेत. आणि म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं, ड्रग्स, कोयता गँग, अजून रेप, अधिकाऱ्यांना मारणं असेल, पत्रकारांना मारणं असेल, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्या या राज्यामध्ये वाढलेल्या आहेत आणि हे लोकांना आवडत नाहीत. याचं उत्तर लोकच लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये देतील. आणि हे झोपलेलं जे सरकार आहे, नाही तर झोपेचं सोंग घेतलेलं जे सरकार आहे, नाही तर मस्तीत धुंद झालेलं जे सरकार आहे, याला नक्कीच एक योग्य असं उत्तर देतील. पण युवांनी सुद्धा या बाबतीतली काळजी कुठेतरी घेतली पाहिजे. आमची अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये आता जे चाललंय तिथं 50% पुढे आरक्षण घेऊन जाऊन मराठा समाजाला आरक्षण तिथं केंद्र सरकारच्या मदतीने हे दिलंच गेलं पाहिजे. घटना दुरुस्ती करून मगच ते कोर्टात टिकू शकतं. तसं धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा आहे, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा आहे. त्यामुळे आरक्षण दिल्यानंतर ते कोर्टात टिकलं पाहिजे. कारण का आरक्षण दिल्या दिल्या अनेक युवा त्या आरक्षणाचा फायदा घेत नाही तर त्याचा उपयोग करत परीक्षा देत असतात आणि मग कुणी ते कोर्टात गेलं तर 10-10 वर्ष ते विषय सुटत नाहीत. त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल तर पार्लमेंटमध्ये जाऊन 50%च्या पुढे आपल्याला आरक्षण मर्यादा वाढवावी लागेल, जसं EWS कोर्टाला केलं. मगच आरक्षण कोर्टात टिकू शकतं. पण ती जी काही तेढ निर्माण होते ह्याला शरद पवार जबाबदार असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. सदावर्तेला खूप कळतं असं मला वाटत नाही, कारण का ते फार पराक्रमी नेते आहेत आणि त्यांचा जो पराक्रम आहे तो कशामुळे खूप फेमस झालाय ना, ते एवढे हुशार कसे ते झालेत, कारण ते गाढविणीचं दूध पितात. आता गाढविणीचं दूध पिल्यानंतर ते काय काय करतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. कसे कपडे घालतात, कसे बोलतात. आणि त्याच्याच बरोबर दुर्दैव असं की एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच कार्यकर्ता सदावर्ते, जो देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस समजतो, तोच कोर्टात जातो मराठा आरक्षणाच्या विरोधात. मग हे गणित काय कळलेलं नाही. तसंच तुम्ही जर बघितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांचा दुसरा कार्यकर्ता कोर्टात कशासाठी गेलाय, तर ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण अडकावं नाही तर थांबवावं म्हणून. तर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. कार्यकर्त्यांचा उपयोग ते कुठेतरी कन्फ्युजन नाही तर संभ्रम समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा मी जो इथं बोलत आहे तो मी बोललेलो नाही, तर स्वतः भुजबळ साहेबांनी हा मुद्दा नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांवर केलेला आरोप आहे. त्यामुळे त्या बाबतीत तिथं जाऊन तुम्ही चर्चा करावी. आणि काल साहेबांनी जो संदेश दिला अतिशय महत्वाचा आहे. आमचं मत एवढंच आहे की पक्षाच्या विरोधात, साहेबांच्या विरोधात
आणि सामान्य लोकांच्या विरोधात ज्या आमदारांनी काम केलेलं आहे, नाहीतर स्वार्थी राजकारण ज्यांनी केलेलं आहे त्यांचा विचार करू नये. पण जे काहीतरी वेगळ्या अडचणीत असतील, त्यांना उगाचच कुठंतरी आम्ही अडकू आणि ही धमकी देऊन पलीकडे घेऊन गेले असतील आणि स्वभावाली आणि लोकांच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते असतील, नाही तर आमदार असतील, अशा लोकांना परत घ्यायला काय हरकत नाही. पण जिथं कुठं एखादा व्यक्ती घेतला जात असेल तर निष्ठेचा पण विचार हा केला पाहिजे. ते पवारसाहेब 100% करतील. महायुतीमध्ये आपण जर बघितलं तर कोण कोणाचं आहे, कोण कुठल्या पक्षातून उभा आहे, त्यांनाच खरं तर कुठं कळत नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने शिक्षकाचं जे लोक काम करू शकतात असेच लोक आपल्या विचाराचे निवडून येतील, एवढा तरी विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर अगदी साड्या आणि नथ वाटल्याचे प्रकार जे आहेत ते समोर आले. त्यांच्याकडे पैसा आहे, पैशाचा वापर त्यांनी लोकसभेसाठी सुद्धा केला, गुंडांचा वापर केला, सत्तेत जे लोक आहेत त्यांनी. आणि आता मग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे आणि तिथं आता नथी दिल्या जातात, साड्या दिल्या जातात. म्हणजे मला खरं तर कळत नाही. म्हणजे तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असताना सामान्य लोकांच्या हिताची कामं जर तुम्ही केली असती, शेतकऱ्याला, युवांना न्याय दिला असता, तर ते त्यांच्या हिमतीवर त्यांच्या कमाईतून आईला, पत्नीला, बहिणीला नथ घेऊ शकले असते, साडी घेऊ शकले आणि अनेक घेऊ शकले असते. आता या इलेक्शनला तुम्ही फक्त याचा वापर करता, पैशाचा आणि दबाव तंत्राचा, आणि सामान्य लोकांच्या प्रश्नाला बाजूला ठेवता. म्हणजे हे सत्तेत असणारे जे लोक आहेत त्यांना कशाचं पडलं तर फक्त पद, सत्ता आणि पैसा, बाकी त्यांना काही पडलेलं नाही. त्यामुळे लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं, ज्या लोकांनी पैशाचा वापर केला, दबाव तंत्राचा वापर केला, सत्तेचा वापर केला, त्यांना लोकांनी बाजूला सारलं आणि चांगल्या विचाराच्या लोकांना पुढे आणलं. तसंच या इलेक्शनमध्ये सुद्धा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.